नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू तर हे लोक सगळे निघालेले असतात वाशीसाठी. मीनवाईल हर्षित त्यांना कॉल करतो आणि त्यांना सांगतो की बॉयजचा प्लॅन खूप जोरदार आहे आणि तुम्ही लवकर येण्याचा ट्राय करा. हर्षितच्या एका हुशारीमुळे थोड्याफार गोष्टी सोप्या होणार आहेत. मीनवाईल जेव्हा हे तिथे पोचतात तेव्हा यांना थोडा संशय येतो, पण हे ट्रॅपमध्ये पूर्णपणे अडकणार आहेत. आणि हे सगळे अडकल्यानंतर इकडे शेवंता उर्फ म्हणजे तेजालाही मंजुषा अडकवणार आहे आणि त्याच्यामुळे तिला खडसावणार आहे. तेजा पळण्याचा प्रयत्न करेल. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत या सगळ्या जणी वाशीला जायला निघालेल्या असतात. तेवढ्यात हर्षित त्यांना कॉल करतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे ठीक तर आहेत ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा ते म्हणतात, हो आम्ही सगळे ठीक आहोत, तुम्ही नका काळजी करू, आम्ही लवकरात लवकर तिकडे येण्याचा प्रयत्न करू. तेव्हा तो म्हणतो, तसं नाही, इकडे सगळ्या माणसांनी खूप जोरदार 31st प्लॅनिंग केलेली आहे आणि जर तुम्ही वेळेवरती आले नाही तर त्यांना संशय येईल. तेव्हा प्रेरणा म्हणते, तुम्ही हर्षित दादा सांभाळून घ्या, जसंच आमचं काम होईल ना तसंच आम्ही तिकडे येतो, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा तो म्हणतो, मी काळजी करत नाही आहे, पण तुम्ही एक काम करा, तुमचं लाईव्ह लोकेशन मला पाठवून ठेवा, म्हणजे काही लागलं ना तर मी तुमच्यासाठी अवेलेबल असेल. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. त्या पुन्हा आपला प्रवास सुरू करतात. इकडे एका गोडाऊनचं गेट ओपन केलं जातं आणि त्या गोडाऊनच्या गेटच्या इथे या चौघीजणी उभ्या राहतात आणि म्हणतात, हेच ते गोडाऊन असेल का, म्हणजे थोडाफार तर संशय आहे, चला जरा बघूया. त्या सगळ्याजणी आत येतात. तेवढ्यात वल्लरी त्या गोडाऊनमधून काही आवाज येतो का ते ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मिठू विचारते, काही येते का, काही समजते का. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही ना, काही समजत नाही आहे, एक काम करूया, आपण हे ओपन करूया. त्या लगेच शटर ओपन करतात आणि नंतर बघायला लागतात की मुली तर इथे दिसत नाही, म्हणजे हेच ते गोडाऊन असेल का. तेव्हा मिठू म्हणते, काय माहीत, आतमध्ये असू शकतात, चल जरा बघूया. सगळ्याजणी लगेच आत येतात. त्या जशाच थोड्या पुढे येऊन जातीलच तेवढ्यात कोणीतरी गेट बंद करतं आणि शटर सुद्धा बंद करतो. ते बघता सगळे थोडे पॅनिक झालेले असतात. ते दार उघडण्याचा वाजवण्याचा प्रयत्न करतात, पण फारसा काही उपयोग होत नाही. तेव्हा मिठू म्हणते, शांत व्हा, आपण एक काम करूया, आपण फोन करून पोलिसांना बोलूया. पण जसंच ते चेक करतात तसा त्यांचा नेटवर्क पुरेपूर गेलेला असतो. सगळेजण पॅनिक होऊन जातात. तेव्हा वल्लरी म्हणते, हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलं आहे. खरं म्हटलं तर आपल्याला बाहेर नेटवर्क होता, पण इथे नेटवर्क नाही आहे, म्हणजे इथे जामर्स लावलेले आहेत. पण मला खरं टेन्शन तर तेजाताईंचं येत आहे, म्हणजे मंजुषाने आपल्याला इथे अडकवलं आहे, पण तेजाताई तिकडे एकट्या आहेत, त्यांचं काय होईल याचं सगळ्यांना टेन्शन घ्यायला पाहिजे. त्या प्रयत्न करत असतात की कसं बसं दार ओपन होतं का, पण दार काही ओपन होत नसतं. ते बघतात सगळ्या खूप घाबरून जातात आणि म्हणतात, आता करायचं काय, म्हणजे हे गेट ओपन झालं नाही तर आपण तेजाला वाचवायला कसं जायचं. प्रेरणाची अवस्था खराब व्हायला सुरुवात झालेली असते. दुसरीकडे मंजुषा इकडे घरी येते. तेव्हा शेवंता तिच्या जवळ येते आणि म्हणते, काय ताई, आज तुम्ही लवकर आल्या. तेव्हा ती म्हणते, हो लवकर तर येणारच होती, पण थोडं काम होतं ग, तुझा फोन दे ना. ती लगेच फोन स्विच ऑफ करते. तेव्हा ती विचारते, काय झालं ताई, फोन का स्विच ऑफ केला. तेव्हा ती म्हणते, अगं तेजा, अरे शेवंता की तेजा, थांब जरा, तुला काहीतरी दाखवायचं आहे. ती लगेच या चौघींचा व्हिडिओ दाखवते आणि म्हणायला लागते, अशा तुझ्या मैत्रिणींना तू टिप दिली होती ना, हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे. मला संशय तर येत होता की माझ्या प्रत्येक अपडेट कोण कोणाला आणि कसं पोचवतं याच्याबद्दल मला संशय तर आलाच होता, म्हणून तर मी तुझ्यासाठी सापळा रचला होता आणि तू त्या सापळ्यामध्ये पुरती अडकली, म्हणजे हे सगळं तूच केलं आहे. तुला काय वाटलं ग, मी साधीसुधी आहे का. यावेळेला तुने जे माझ्याबरोबर केलं आहे ना त्याची शिक्षा तुम्हाला होणारच आणि तीही कठोर शिक्षा होणार. तेवढ्यात तेजा तिचा हात पिरगळते आणि तिथून पळून जायला लागलेलीच असते. ते बघता मंजुषा म्हणायला लागते, जा जा पळून जा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तू जर पळून गेली ना तुझ्या मैत्रिणींचा जीव जायला वेळ लागणार नाही. तुला काय वाटलं तिथे मी त्यांना साधंसुधं ठेवणार आहे का, त्यांची मी पुरती वाट लावेल. आणि मला जेवढं माहिती आहे त्याच्यामध्ये तुझी एक मैत्रीण प्रेग्नंट सुद्धा आहे ना. अरे तिचं नाव काय आहे, प्रेरणा ना. मग तिचा जीव गेला तर तिच्या बाळाचाही जीव जाईल. आता तू ठरव, तुला पळून जायचं आहे की स्वतःच्या मैत्रिणींचा जीव
वाचवायचं आहे. हे ऐकल्यानंतर तेजा तिथल्या तिथे थांबून जाते. दुसरीकडे या चौघी प्रयत्न करत असतात की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि इथून बाहेर निघायचा मार्ग शोधायला पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, एक काम करा, तुम्ही एक एक जागा शोधायला घ्या, बघा कुठे काही मिळतं का, कुठून दुसरा रस्ता आहे का जिथून आपण इथून बाहेर निघू शकू, काहीतरी तर प्रयत्न करायला पाहिजेत. एक काम करा तेजाताईंना शोधण्यासाठी आपल्याला हे सगळं करायलाच लागेल ना. मग श्वेताताई तुम्ही इकडे जा, मिठूताई तुम्ही या साईडला जा, मी मध्ये जाते, प्रेरणाताई तुम्ही इथेच थांबा, फक्त स्वतःची काळजी घ्या. त्या लगेच गोडाऊन सर्च करायला सुरुवात करतात. एका ठिकाणी जातात पण ते काहीच सापडत नाही. मिठू एका दुसऱ्या दरवाजापर्यंत पोहोचते पण तिथेही काही ओपन होण्याचा चान्स नसतो. ते बघता इकडे प्रेरणाची अवस्था अक्षरशः खराब झालेली असते, तिला चक्कर येते. ते बघता वल्लरी म्हणायला लागते, लवकर तिच्यासाठी पाणी शोधा, प्रेरणाताई. दुसरीकडे इकडे अजित आणि सगळ्यांनी जोरदार डेकोरेशन केलेलं असतं. तेव्हा अजित म्हणतो, मी मगाशी तुम्हाला खोटं बोललो, खरं म्हटलं तर मी माझ्या बायकोसाठी हे ब्रेसलेट घेऊन आलो आहे, सांगा ना हे कसं आहे. तेव्हा ते म्हणतात, खरंच खूप मस्त आहे. तेव्हा तो म्हणतो, कसं आहे, पहिल्यांदाच बायकोला असं काहीतरी गिफ्ट देत आहो ना, म्हणून थोडीशी धास्ती भरली आहे. खरंच हे सगळं छान आहे ना, म्हणजे चांगलं तर आहे ना. तेव्हा हर्षित आणि मनोज म्हणायला लागतात, हो खूप छान आहे, पण तू एवढा का घाबरतोय. तेव्हा तो म्हणतो, घाबरण्याचा प्रश्न नाही रे, पण या सगळ्या गेल्या कुठे, यांचा काही अजून अत्यापत्या नाहीये, हे जरा शोध घ्यायला पाहिजे. तो लगेच प्रेरणाला कॉल लावायला लागतो पण प्रेरणाला काही कॉल लागत नाही. तेवढ्यात बाकी सगळेही एक एक करून फोन लावण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे प्रेरणाला काही जाग येत नसते. ते बघता इकडे श्वेता तिच्यासाठी पाणी शोधायला जाते तर तिला काही पाण्याच्या बॉटल दिसतात. ती लगेच पाण्याचा स्मेल घेते की पाणी बरोबर आहे की नाही, तर तिला समजते की पाणी ठीक आहे. इकडे वल्लरी खूप पॅनिक झालेली असते. तेव्हा ती म्हणते, लवकर पाणी माझ्या हातावरती द्या, मी लगेच प्रेरणाताईंच्या तोंडावरती मारते. पण प्रेरणाला काही शुद्ध येत नसते. ते बघता सगळ्या खूप घाबरून गेलेल्या असतात. दुसरीकडे सगळेजण इकडे पुन्हा तयारीला लागलेले असतात. तर इकडे मिठू तिच्या तोंडावरती पाणी मारण्याचा प्रयत्न करते. तेवढ्या तिकडे श्वेताचा फोन वाजतो. तेव्हा ती म्हणते, काय कैलास कुठे आहे, पण कैलासला तिचा काही आवाज येत नसतो. तेव्हा वल्लरी म्हणते, एक काम करा, जरा खिडकीच्या जवळ जा, तिथे तुम्हाला नेटवर्क येऊ शकतो. तेव्हा ती जाते आणि म्हणायला लागते, कैलास बोल की, पण कैलासला काहीच आवाज येत नसतो. तेव्हा मनोज म्हणतो, काय झालं, नेटवर्क नाही आहे का. तेव्हा मनोज आणि बाकी सगळे खूप घाबरून जातात. तेव्हा कैलास म्हणतो, हो ना रे, नेटवर्क येत नाही, काय माहिती कॉल लागला तसंही, पण आता आउट ऑफ नेटवर्क येतोय. इकडे श्वेता ही कॉल करण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही. मनोज वल्लरीला कॉल लावतो पण वल्लरीचा फोन सुद्धा आउट ऑफ नेटवर्क यायला लागतो. हे बघता सगळे खूप पॅनिक झालेले असतात. तेव्हा सगळे म्हणायला लागतात, नेमकं हे प्रकरण काय आहे, पण जाऊ दे, त्यांचं त्यांना तयार होऊ दे. मला असं वाटते त्या अशा जागेवरती गेल्या असतील जिथे नेटवर्क नसेल. आपण एक काम करूया, आपण आपली आवरावर कंप्लीट करू, नाही तर आल्यानंतर अशा बोलतील की सगळा पसारा असाच आहे, आपण आवरूया, नंतर त्यांना कॉल करूया. इकडे मंजुषाने तेजाला दांबून ठेवलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, काय रे, तुम्हाला काय साधा सुद्धा गेम वाटला होता का, तुम्ही माझ्या हातातला एकदम मिठाचा खडा होता तसं तुम्ही काहीतरी केलं ना, माझ्या दुधामध्ये तुम्ही मिठाचा खडा टाकला, तुम्हाला काय वाटलं मी एवढ्या सहजासहजी तुम्हाला सोडेल का, यावेळेला मी तुमची वाट लावेल. तेव्हा तेजा म्हणायला लागते, तू काय आमची वाट लावशील रे, जेव्हा वल्लरी तुला कोर्टामध्ये खेचेल ना आणि तुझ्या तोंडावरती जो खोटेपणाचा मखोटा आहे ना तो सगळा ती ओरबाळून काढेल आणि लोकांसमोर तुझी खरी लायकी येईल ना, तेव्हा तुला समजेल की तुने किती मोठं पाप केलं आहे आणि तेव्हा तुला अद्दल घडेल, आम्ही काय तुला सोडणार नाही. तेव्हा ती म्हणते, तोंड जरा जास्तच चालते, तोंड जरा बंद ठेवायचं, नाही तर तुझ्याबरोबर तुझ्या मैत्रिणींचाही जीव घ्यायला मी काय मागे पुढे बघणार नाही. मी मंजुषा आहे, तू माझ्या रस्त्यामधलं काटं काढायचा प्रयत्न करत होतीस ना, एवढ्या वर्षापासून मी मुलींना आणण्याचा एवढा चांगला उद्योग करत आहे, पण त्याच्यामध्ये तू मध्ये आली आणि तुम्ही सगळ्यांनी माझा डाव उधळण्याचा प्रयत्न केला का. मी काय साधीसुधी बाई नाही आहे की ती सहज सोडून देईल. तेवढ्या दारावरती एक माणूस येतो आणि म्हणायला लागतो, मॅडम तुम्ही जे मागवलं आहे ते मी घेऊन आलो आहे. तेव्हा ती म्हणते, हो छान केलं, हे घे, हे कपडे घालायचे आहेत, आज तुला एक साहेब भेटायला येणार आहे आणि ते साहेब तुला परदेशात घेऊन जातील, म्हणजे आज तुझा मी
सौदा करणार आहे ग, म्हणजे तुला विकणार आहेस ग. आता तू निवड, तुला काय करायचं आहे. तुझी मैत्री निवडायची आहे की तुझी आबरू, प्रश्न तुझा आहे. दुसरीकडे प्रेरणाला काही शुद्ध येत नसते. इकडे श्वेता प्रयत्न करत असते की कसा बसा नेटवर्क यावा. तेवढ्यात कसं बसं का होईना प्रेरणाला थोडी जाग येते. तेवढ्यात सगळे थोडे रिलॅक्स होऊन जातात आणि प्रेरणाला पाणी देतात. तेव्हा मिठू म्हणते, तुला म्हणत होतो ना तुला यायची गरज नव्हती, तरी तू का आलीस ग. तेव्हा वल्लरी म्हणते, ही वेळ नाही आहे इथे हे सगळं बोलायची. एक काम करा, तिथून एक रॉड शोधा आणि त्याच्याने आवाज करून बघा की लोकांना समजेल आपण इथे आहोत. श्वेताताई तुम्ही प्रयत्न करा, जसा तुम्हाला मगाशी नेटवर्क आला होता ना तसा नेटवर्क आला तर हर्षित दादांना आपलं लोकेशन पाठवा. तेव्हा मिठू म्हणते, काय ग एवढ्या पॅनिक सिच्युएशन मध्ये सुद्धा वल्लरी तुला सगळं कसं सुचतं ग. तेव्हा ती म्हणते, ते नंतर बघूया, पण आता आपल्याला बाकी गोष्टी बघायला पाहिजेत. तेव्हा ते हे सगळं झाल्यानंतर प्रेरणाला तेजाची आठवण येते. तेव्हा ती म्हणते, तेजाला आपल्याला वाचवायला पाहिजे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही शांत व्हा पहिले, तुम्ही ऑलरेडी इथे आले आहात आणि आता तुम्ही तेजाताईंची काळजी करू नका, त्यांना आपण वाचवूच, पण पहिले आता तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुमचं छोटं बाळ आहे हे तुम्ही विसरू नका आणि त्या बाळाची काळजी सुद्धा तुम्हालाच घ्यायची आहे. म्हणून आता पॅनिक व्हायचं नाही. आम्ही जे प्रयत्न करतोय ना त्याच्यासाठी तुम्ही शांत राहायचं आहे, एकदम शांत राहा, आम्ही सगळं बघून घेऊ. इकडे सगळ्यांची तयारी कंप्लीट झालेली असते. तेव्हा ते म्हणतात, अजून सुद्धा यांचा फोन लागत नाही, नेमकं हे प्रकरण काय आहे मला काहीच समजत नाही. नॉर्मल पार्लरमध्ये जातात तेव्हा यांचा फोन लागतो, पण आज कोणत्या पार्लरमध्ये गेले आहेत जी यांचा फोनच लागत नाही. तेवढ्यात मनोज सुद्धा पुन्हा कॉल करायला लागतो पण फोन काही लागत नसतो. ते बघतात सगळे विचारतात, काय रे हर्षित तुला काही माहिती आहे का, म्हणजे त्या कोणत्या पार्लरमध्ये गेल्या असतील, काही आयडिया आहे का. तेव्हा तो म्हणतो, नाही रे मला सुद्धा काही म्हणजे एवढी काय आयडिया नाही आहे, पण मला सुद्धा वाटते त्या नवीनच पार्लरमध्ये गेल्या असतील. मी एक काम करतो, मी त्यांना घेऊन येतो. तेव्हा लगेच कैलास म्हणायला लागतो, मीही तुझ्या बरोबर येतो ना. तेव्हा तो म्हणतो, नको नको, आता तुझ्या अशा अवस्थेमध्ये तू नको बरोबर येऊ. तेवढ्यात मनोज म्हणायला लागतो, ठीक आहे मग मी तुझ्या बरोबर येतो. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो, कसं आहे आपण सगळेच तिकडे गेलो आणि त्या इथे आल्या तर मग सगळं काही प्लॅन फ्लॉप होऊ शकतो ना. एक काम करा, तुम्ही इथेच थांबा, मी जातो आणि त्यांना घेऊन येतो, म्हणजे माझं मलाही कळेल. तो लगेच त्यांना तिथून बाय करून निघून जातो. इकडे हर्षित जसा खाली येतो तेव्हा त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतोय पण कॉल काही लागत नाही. तेव्हा तो म्हणतो, पण यांचा कॉल का लागत नाही, नशीब मी यांच्याकडून लोकेशन घेतलं होतं, लवकरात लवकर त्या लोकेशनला पोचतो म्हणजे कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. इकडे या सगळ्या जणी कसं बिसं बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतात. एक एक जण एक एक जागेवरती जातं आणि काही भेटतं का, काही वस्तू भेटते का हे ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्या श्वेता पुन्हा नेटवर्क शोधण्याचंही काम करत असते. इकडे मिठू खिडकीच्या जवळ जाते आणि तिथल्या सळईने वाजवून आवाज करत असते पण फारसा त्याचा काही उपयोग होत नसतो. तेवढ्यात बाहेरून आवाज येतं की कोणीतरी गेट खोलण्याचा प्रयत्न करत आहे. हा आवाज ऐकताच सगळ्या थोड्या पॅनिक होऊन जातात. तेव्हा प्रेरणा म्हणते, काय आहे हे सगळं, आता स्वामीच आपल्याला वाचवू शकतात. तेव्हा सगळे म्हणतात, तू नको काळजी करू, आम्ही तुझं तर पहिले रक्षण करू. तेव्हा मिठू म्हणते, आता काय करायचं मला खरंच काही सुचत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, एक काम करा, आजूबाजूला जे काही वस्तू भेटेल ना ती हातामध्ये घ्या, जो कोणी आला असेल ना आपण त्याच्यावरती हल्ला करायसाठी सज्ज राहायचं आहे. तेवढ्यात वल्लरी इकडे एक दांडू शोधते, त्यानंतर एक जण कुऱ्हाड शोधतं आणि त्यानंतर एक एक जणांनी काही ना काही जे भेटेल ते हातामध्ये घेतलेलं असतं. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत जसं शटर ऑन होतं आणि या चौघी तिथे थांबलेल्या असतात. तेवढ्यात त्या वार करायला जातील, तेवढ्यात त्या थांबतात. तर दुसरीकडे इकडे मंजुषा तेजाला म्हणत असते, हे बघ आता तुला माहिती आहे का, तू आता परदेशी जाणार आहे, तुला आज मी परदेशी विकून टाकणार आहे, कारण की तुला इथे ठेवून काही फायदा नाही. नाहीतर एक काम करू का, तुला डोंबिवलीच्या त्या बायकांबरोबर पाठवू का, तिथे तुझा सौदा करते, म्हणजे माझ्या डोक्यावरची किचकिच निघून जाईल. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं तर तिथे कोण आला असेल, हर्षित की कोणी दुसरं, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू